आज आपल्याला एक नवीन आणि महत्त्वपूर्ण असलेल्या व्यक्तींचा अभ्यास करायचा आहे. आणि ह्या व्यक्तींचा अभ्यास करत असताना अंगाला शहारे, अंगावर शहारे, अंगाला नाही, अंगावर शहारे, मस्तकामध्ये एका प्रकारची झुंज आणि शब्दांमध्ये असलेली धारधारता हे ऑटोमॅटिकली येते. ह्या माणसाचा अभ्यास करत असताना आपली परिस्थिती अशी का आहे ह्या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा आपण ही परिस्थिती बदलू कसू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करणारा एकमेव महान व्यक्तिमत्व जर पॉलिटिकल सायन्स मध्ये माझ्या नजरेत असेल, आणि ज्याला मी पॉलिटिकल सायन्सचा, कदाचित हा शब्द चुकीचा आहे परंतु सामान्य स्वरूपामध्ये जो आपल्यामध्ये वापरला जातो बाप माणूस, तर तो बाप माणूस म्हणजे कार्ल मार्क्स आहे. मग अशा वेळेस प्रस्थापित असलेल्या सरकारच्या छातडावर बसून इथं स्वतःच्या लेखणीने आम्ही तुमचा एक शब्दही मानणार नाही, किंबहुना आम्ही आमच्या रक्ताचं पाणी होऊपर्यंत आम्ही फक्त कष्टकरी म्हणून जगणार आहोत आणि तुम्ही फक्त आमच्या असलेल्या कष्टाच्या ह्या पाण्यावर जगणारे भांडवलशाहीचे कुतरडे आहे आणि यांचा लचका तोडणारा आम्हीच कामगार तयार करणार आहोत, असं जगाला छाती ठोकपणे सांगणारा एकमेव व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे कार्ल मार्क्स. आजचं लेक्चर जर तुम्ही ऐकायला गेलं तर कदाचित आजचं लेक्चर तुम्हाला एवढं इन्स्पिरेशन असणार आहे, एवढी तुमची असलेली जी काही तळपायाची आग मस्तकाला जाणार आहे की ज्याच्यातून तुम्हाला कदाचित अभ्यास काय असतो आणि अभ्यासासोबत त्या प्रकारचे असलेले असे व्यक्तिमत्वांचा जो काही अभ्यास आहे, तर हा खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला हलवून देणारा, संपूर्ण जगामध्ये स्वतःचा असलेली विचार करण्याची क्षमता निर्माण करा एकमेव माणूस होता, त्याचं नाव होतं कार्ल मार्क्स. तुम्ही आतापर्यंत सॉक्रेटिस बघितला, प्लेटो बघितला, अरिस्टॉटल बघितला, हॉब्स, लॉक, रुसो, हेगल बघितला, जॉन स्टुअर्ट मिल बघितला, ह्या सगळ्यांना तुम्ही बघितलं, पण कोणत्याच असलेल्या थिंकरच्या नावाने ती विचारसरणी निर्माण झाली आहे असा पैदा करणारा एकमेव माणूस आहे, तो म्हणजे कार्ल मार्क्स. म्हणजे त्याच्या स्वतःच्या असलेल्या विचारावर विचारसरणी तयार होतीये, त्याला म्हणलं जातंय मार्क्सिझम. आणि ती मार्क्सिझमची असलेली विचारसरणी संपूर्ण जगामध्ये पेरल्या जातीये आणि ती ऍक्सेप्टही केल्या जातीये. तर विचार करा, अशा प्रकारचं असलेला महान व्यक्तिमत्व जेव्हा आपण अभ्यास करू तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय नाही भेटणार आहे. जस्ट इमॅजिन की ह्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला इथं मार्क्सिझम सापडणार आहे, ह्या व्यक्तीच्या नावाने विचारसरणी सापडणार आहे, तुम्हाला इतर लोकांच्या नावाने कधीच विचारणी सापडणार नाहीये. का? कारण की तेवढ्या ताकदीने, तेवढ्या असलेल्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जर आपण बघायला गेलं तर जगामध्ये गरिबी काय असती आणि गरिबीच्या असलेल्या मूळ संकल्पनेला कशा पद्धतीने इथं उलगडा द्यावा हे जेव्हा कोणी सांगितलं ना, तर त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने नाव घेतलं, तो म्हणजे कार्ल मार्क्स आहे. अहो, म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करावा तो कार्ल मार्क्स पासून आणि पॉलिटिकलचा अभ्यास थांबवावा तो कार्ल मार्क्स पर्यंत, असं म्हटलं जातं. कारण की कार्ल मार्क्सने ज्या काही डेफिनेशन दिली आहे त्याच्यामध्ये एवढी प्रॅक्टिकलिटी आहे की ती आजही जिवंत आहे. कारण की त्याचं असलेलं समारोपण होऊच शकत नाही. एक वेळेस प्रत्येक विचारवंताची असलेली विचारसरणी त्याला कुठेतरी फुल स्टॉप लागतोय, त्याला खंडन करणारे भरपूर लोक होतात, त्याच्यामध्ये पर्याय शोधणारे भरपूर लोक सापडतील, परंतु कार्ल मार्क्स नावाच्या व्यक्तीच्या विचारसरणीला कधीच फुल स्टॉप भेटला नाही आणि त्याला पर्यायी विचारसरणी निर्माण होणार अजून पैदा झालेला नाहीये. जस्ट इमॅजिन, ज्याला कार्ल मार्क्स कळाला त्याला प्रस्थापित असलेल्या सरकारच्या चिंधड्या उडवायला वेळ लागत नाही. ही फक्त ताकद एकाच व्यक्तीच्या असलेल्या संदर्भामध्ये बोलल्या जाते, ते म्हणजे कार्ल मार्क्स. असं म्हटलं जातं की कार्ल मार्क्सचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला
जर्मनीला जायची गरज पडत नाही, कारण की कार्ल मार्क्स हा लहानपणापासून आपल्या रक्तातच भिनलेला असतो. फक्त फरक एवढा असतो की त्याला आपण जाणलेलं नसतं. कार्ल मार्क्सचा अभ्यास करत असताना आपल्याला गरज नाही पडत मूळ संकल्पनेपर्यंत जाण्याची. कार्ल मार्क्स ह्या समजण्याची असलेली ताकद ही लहानपणापासूनच आपल्याकडे असती. फक्त आपल्याला ती गोष्ट आपण कार्ल मार्क्सच्या पद्धतीने करतोय किंवा त्याच्याबद्दल विचार करतोय किंवा त्याच्या विचारसरणीवर आपण जगतोय, हे आतापर्यंत रिअलायझेशन कधीच कोणी करून दिलं नव्हतं जेवढं कार्ल मार्क्सने दिलेलं आहे. कार्ल मार्क्सचं सगळ्यात फेमस जर काही लिखाण असेल तर ते म्हणजे दास कॅपिटल. आणि दास कॅपिटल नावाचं पुस्तक हे भांडवलशाहीला विरोध करणारं पुस्तक होतं. आणि आश्चर्याची बाब ही आहे की ह्या कार्ल मार्क्सच्या असलेल्या विचारसरणीला खऱ्या अर्थाने धारधार कोणी दिली असेल तर ह्या दास कॅपिटलने दिली. आणि एक विशेष बाब अजून एक आहे की भांडवलशाहीच्या विरोधामध्ये हा बोलणारा एकमेव माणूस ज्याचं पुस्तकामध्ये फक्त भांडवलशाहीला आणि भांडवलशाहीच्या असलेल्या अवस्थेला चौकामध्ये फाट्यावर मारण्याची ताकद त्याच्या लेखनामध्ये होती, ते पुस्तक जर्मनीमध्ये प्रसिद्ध नाही झालं तर ते अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झालंय. म्हणजे अमेरिकेच्या प्रत्येक भांडवलशाही विचारसरणीच्या कृतीला समर्थन देणाऱ्या व्यक्तीला पहिले दास कॅपिटल वाचावा लागला. मग आपण भांडवलशाही का आहोत आणि आपल्याला विरोध करणारा हा दास कॅपिटल मुळात जन्मालाच कशाला आलेला आहे याच्यावर बोलणारा पहिला महान व्यक्तिमत्व हा कार्ल मार्क्स होता. जस्ट इमॅजिन करा की अशा पद्धतीने हा जो काही कार्ल मार्क्स आहे, ह्या कार्ल मार्क्सने काय लेवल गाठलेली असेल. आज तुम्ही आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेलो आहे, नाशिकच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलोय, मी पुण्याच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेलो आहे आणि आपण जर्मनीतल्या अशा व्यक्तींचा अभ्यास करतोय की जो काळाच्या पलीकडे काय काळाच्या सोबत होता आणि त्यावेळेस त्यांनी जी काही गोष्ट लिहून ठेवलेली आहे आज पण ती रिलेव्हंट वाटतेय. हे गोष्ट याच्या पलीकडे काय असायला पाहिजे, याच्या पलीकडे ती गोष्ट काय असायला पाहिजे. यामुळं कार्ल मार्क्सचा फक्त अभ्यास नाही करायचा आहे, कार्ल मार्क्सचा अभ्यास करत असताना त्याला पण समजून घ्यायचंय. पण गमतीचा हा पण एक भाग आहे बरं, गमतीचा हा पण एक भाग आहे की कार्ल मार्क्स चुकीच्या अर्थाने कधीही समजून नाही घ्यायचा. कारण की चुकीच्या अर्थाने समजून घेणाऱ्या लोकांनी कार्ल मार्क्सला फक्त नावं ठेवलेली आहे. मी जसं पहिल्यापासून सांगत आलो आहे की प्रत्येक व्यक्ती त्या काळामध्ये जन्म घेतो, त्या काळामध्ये वाढतो, त्या काळामध्ये असलेल्या परिस्थितीचा तो बारकाईने अभ्यास करत असतो. आणि हा अभ्यास करत असताना किंबहुना त्याला त्या काळाच्या असलेल्या परिस्थितीबद्दल जे काही अवलोकन कळतंय तर त्या कळालेल्या अवलोकनला अशा पद्धतीने तो जगासमोर मांडतोय की त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कार्ल मार्क्स काय आहे तो कदाचित त्यावेळेस रिलेव्हंट असेल, आज रिलेव्हंट नसेल, परंतु त्याचे विचार तर ते विचारच आहे, तुम्ही त्याला डिनाय करू शकत नाही. परंतु दुसरा गमतीचा भाग असा आहे की मार्क्सिझम ऐकायला खूप छान वाटतो पण तो प्रस्थापित नाही होऊ शकला ही शोकांतिका आहे. तो प्रस्थापित का नाही होऊ शकला, कार्ल मार्क्सची थेअरी एवढी चांगली होती, वर्ल्ड मध्ये ऍक्सेप्टेबल होती, तर काय रिझन होतं की ज्याच्या माध्यमातून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कार्ल मार्क्सला एकंदरीत त्या पद्धतीने जशी ग्रोईंग पाहिजे किंवा जसं ते ग्लोईंगनेस पाहिजे तो ग्लोईंगनेस का नाही भेटला. त्याच्या मागचं असलेलं एकमेव कारण आहे की मार्क्सिझम हे ऐकायला छान वाटतं पण कृतीमध्ये कधीच येऊ शकत नाही. कारण की त्याचं एकमेव कारण आहे की मनुष्य हा जन्मतः स्वार्थी आहे, मनुष्य हा जन्मतः लोभी आहे, मनुष्य जन्मतः एकंदरीत पैशाच्या मागे पळणार आहे. आणि अशा व्यक्तींना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कार्ल मार्क्स कधीच समजू शकत नाही.
आनंदाची बाब दुसरी अशी आहे की कार्ल मार्क्स समजण्यासाठी तुम्हाला बुद्धी नसायला पाहिजे. कार्ल मार्क्स समजण्यासाठी तुम्हाला बुद्धी नसायला पाहिजे. कार्ल मार्क्स समजण्यासाठी तुमच्या पोटाची खळगी रिकामी पाहिजे, तर तुम्हाला कार्ल मार्क्स समजू शकतो, नाही तर तुम्हाला अन्यथा कार्ल मार्क्स कधीच समजणार नाही. तुम्ही बुद्धीने भरलेले आहात, तुमची बुद्धिमत्ता खूप छान आहे, तुमचं पोट भरलेलं आहे, तर तुम्हाला कार्ल मार्क्स कधी नाही कळणार. तुमचा खिसा पैशाने भरलेला आहे, तुमच्याकडं अमाप स्वरूपाची संपत्ती आहे, आडमाप स्वरूपातला पैसा तुमच्याकडे पडलेला आहे, तुम्हाला कार्ल मार्क्स आयुष्यात कधी कळणार नाही. कार्ल मार्क्स कोणाला कळतो आणि कोणाला आवडतो, तर कार्ल मार्क्स फक्त ज्याची पोटाची खळगी रिकामी आहे, ज्याचा खिसा रिकामा आहे, त्याची अवस्था ही बिकट स्वरूपातली आहे, तर अशाच व्यक्तींना कार्ल मार्क्स समजतो. आणि कार्ल मार्क्स ज्याला अशा पद्धतीने समजला तर तो आपलासा वाटतोय. ज्याच्याकडे आडमाप संपत्ती आहे, ज्याच्याकडे संपत्ती धनलक्ष्मी ही आडमाप स्वरूपातली आहे, तर त्या व्यक्तीला कार्ल मार्क्स कधीही आवडत नाही, किंबहुना तो आवडून घेण्याचा प्रयत्नही करत नाही, किंबहुना तो समजून घेण्याचाही प्रयत्न करत नाही. आणि तुम्ही असो मी असो, प्रत्येक जण हा कार्ल मार्क्सची फॉलोवेशन किंवा कार्ल मार्क्सच्या विचारसरणीला कधी ऍक्सेप्ट करतो माहिती का? जोपर्यंत आपल्याकडे पैसे नसतात तोपर्यंत. ही एक रियालिटी आहे. ज्या दिवशी तुमच्याकडं माझ्याकडं आडमाप पैसा येऊ द्या, चिक्कार पैसा येऊ द्या, आपल्याला कार्ल मार्क्स आवडायला नाही लागणार. कार्ल मार्क्स तेव्हा आपल्याला पोटात दुखायला लागल. का? मनुष्य हा जन्मतः स्वार्थी आहे, लोभी आहे, पैशाचा माग पळणार आहे, पॉवर सिकर आहे, मनी सिकर आहे. दॅट्स वाय ही कुड नॉट बी डायजेस्ट फॉर द कॅपिटलिस्ट पर्सन. मग विचार करा, कार्ल मार्क्सच्या विचारसरणीला जर एवढ्या गोष्टीच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर आपल्याला कार्ल मार्क्स काय कळेल राव? कार्ल मार्क्सची असलेली विचाराची क्षमता ही जगाच्या पलीकडे गेलेली होती, किंबहुना त्याची असलेली जी काही अवस्था आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये कार्ल मार्क्स एवढा भरभरून ओतलेला होता की कार्ल मार्क्सच्या प्रत्येक गोष्टीला ही एकंदरीत चढवलेली शालर होती की ही व्यवस्था हाणून पाडायची. त्यामुळं कार्ल मार्क्सचे प्रत्येक विचार हे एवढे स्ट्रॉंग होते आणि एवढे त्या प्रकारचे असलेले कणखर होते की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त विद्रोह हा शब्द लपलेला होता. आणि हा विद्रोह जेव्हा जागतिक स्तरावर आपण बघतो ना, तर त्यावेळेस आपल्याला क्युबाच्या राज्यक्रांतीपासून तर तुमच्या असलेल्या चीनमध्ये झालेल्या राज्यक्रांतीपर्यंत, किंबहुना तुमच्या रशियामध्ये, इटलीमध्ये झालेल्या राज्यक्रांतीपर्यंत, किंबहुना तुमच्या असलेल्या आपल्या भारत देशामध्ये जेव्हा केरळ सरकार स्थापन होतं त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिझम सापडतोय. आणि त्याचाच असलेला आधार हा एकंदरीत कार्ल मार्क्सची असलेली विचारसरणीचा असलेला आधार आहे. त्यामुळं कार्ल मार्क्सला समजून घेणं एवढं सोपं नाहीये. कार्ल मार्क्सला डायजेस्ट करणं एवढं सोपं नाहीये. कार्ल मार्क्सला एवढं त्या प्रकारचं असलेलं हलक्यात घेणं ही चुकी बिलकुल नाही करायला पाहिजे. डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी पण कार्ल मार्क्सचा भरपूर अभ्यास केला होता. आणि ज्यावेळेस कार्ल मार्क्स आणि बुद्धिझम याच्यावर कंपॅरेटिव्ह जेव्हा त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये काय भारी वचन लिहिलं होतं डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी, म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या माणसाला. कार्ल मार्क्सचा केलेला अभ्यास, बुद्धिझमचा केलेला अभ्यास, दोघांमधलं असलेलं समन्वय, दोघांमधली असलेली साम्यता आणि दोघांमध्ये असलेला भेद एकदम योग्य त्या प्रमाणामध्ये आणि योग्य त्या स्वरूपामध्ये जेव्हा त्यांनी मांडलं ना, त्यांनी कार्ल मार्क्सला पण स्वीकारायला इथं त्या प्रकारची स्वीकृती दिली होती लोकांना. पुढे चालून गांधीजी आणि कार्ल मार्क्स यांचं पण कंपॅरिझन केलं जातं, परंतु कंपॅरिझन होत असताना त्यांच्यामध्ये असलेले मतभेद हे चव्हाट्यावर आलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस
ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपलं लक्षात येतंय की कार्ल मार्क्स हा जगाच्या पलीकडे काय, जगाच्या असलेल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा पहिला एक महान व्यक्तिमत्व होता. आणि त्या व्यक्तीचं असलेलं आदरपूर्ण नाव घ्यावं आणि त्याच्या विचारसरणीला सुरुवात करावी, ही इथं मी प्रार्थना करतो देवाला, की अशा प्रकारचं आपलं लेक्चर हे अनंत स्वरूपामध्ये चालत राहायला पाहिजे. आज तुम्हाला इन्स्पिरेशन भेटणार आहे. मी तर म्हणतो ना, आयुष्यामध्ये सगळं संपलं ना तर एकदा कार्ल मार्क्सला आठवावं. अहो, त्या क्युबाच्या राज्यक्रांतीमध्ये एक डॉक्टर, चे गोर्बा, फेडरल कॅस्ट्रो ह्यासारखे असे महान व्यक्तिमत्व जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं, तर त्या क्युबाच्या राज्यक्रांतीला जन्म देण्यासाठी ह्या फक्त कार्ल मार्क्सच्या विचारसरणीवर आधारलेल्या असलेल्या गोष्टीवर त्यांनी चर्चा केली होती. आणि कार्ल मार्क्सच्या एका विचाराने क्युबाची राज्यक्रांती घडलेली होती. ही जगाच्या पाठीवर फक्त विचाराच्या आधारावर घडलेली एकमेव क्रांती होती की ज्याच्यामध्ये फक्त विचार हा रुजलेला होता. नाकावर टिच्चून अमेरिकेच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीला खारिज करण्याची ताकद ह्या क्युबानी करून दाखवली होती. आणि त्याच्या मागे फक्त कम्युनिस्ट आयडियोलॉजी होती. आणि ती कम्युनिस्ट आयडियोलॉजी दिली कोणी होती? माझ्या कार्ल मार्क्सने दिली होती. आय एम रिअली सेइंग दॅट. आणि मला प्राऊड फील होतं. आय एम टोटली बाय हार्ट कार्ल मार्क्सचा खूप फॅन आहे मी खूप मोठा फॅन आहे. म्हणजे इव्हन दो मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स वगैरे घेतले तर त्यांना मी बक्षीस देता वेळेस कार्ल मार्क्स असलेलं फ्रेमिंग दिलं, ज्ञानकोर फाउंडेशन आणि त्याचं कार्ल मार्क्सचा. ही ताकद आहे. हे ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की यामध्ये कार्ल मार्क्स लपलेला आहे. कार्ल मार्क्स काय म्हणतो आता एक एक बघूया आपण. ठीक आहे. पहिले कार्ल मार्क्सला समजून घेताना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याचे काही शब्द आहेत, ते शब्द थोडेसे समजून घ्या म्हणजे तुम्हाला अजून मजा येईल. आजपर्यंत जगाचा इतिहास म्हणजे वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. अरे ज्याच्या संघर्ष त्याच्या पाचीला पुंजलं होतं, संघर्ष त्याच्या रक्तामध्ये होतं, संघर्ष त्यांनी फक्त आयुष्यभर केला होता. आणि ह्या संघर्षाची खऱ्या अर्थाने थिणगी लावणारा आणि त्याच्यामध्ये वनव्यामध्ये रूपांतरित करणारा हा जागतिक स्तरावरचा एकमेव पहिला हा रानटी शिकारी, मी म्हणाल त्याला शब्द वापरल तर कदाचित तो चुकी नव्हता. कारण की हे जंगल माझं आहे आणि ह्या जंगलाचा मी शिकारी आहे आणि माझ्या शिकारावर समोरून कोणीच वाचू शकत नाही असं छाती ठोकपणे सांगणारा एक ही बब्बर शेर था कार्ल मार्क्स. कोणी विचार केला नाही की अशा पद्धतीने इथं भांडवलशाहीला एका फटक्यात पाडल्या जाईल, भांडवलशाहीची असलेल्या खऱ्या अर्थाच्या स्वरूपाचे असलेलं वस्त्रहरण केल्या जाईल. हे पहिल्यांदा जर कोणी बोललं असेल ना तर ते म्हणजे कार्ल मार्क्स होते. इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सोसायटी काय कोणत्या गोष्टीचा अभ्यास नव्हता ह्या कार्ल मार्क्सचा. प्रचंड विद्वत्ता, प्रचंड त्या प्रकारची असलेली इंटेलेक्च्युअल भूक असलेला हा महान व्यक्तिमत्व एक वेळ अशी आली होती की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तो मद्यप्रशायन केलेल्या हॉटेलमध्ये जात असताना मद्यप्रशायन करणाऱ्या हॉटेलवाल्यांनी त्याला अडवलं की कार्ल मार्क्स मागचं बिल पेंडिंग आहे. तो म्हटला, कार्ल मार्क्स एवढा शुअर होता, कार्ल मार्क्स म्हणे मला आजच्या दिवस मद्यप्रशायन करू दे, तुझ्या येत्या आगामी काळामध्ये तुझ्या असलेल्या हॉटेलला मी स्पॉन्सर करतो कारण की माझं पुस्तक जगामध्ये हाहाकार माजणार आहे. आणि ते पुस्तक होतं दास कॅपिटल. आणि त्याचा प्रत्येक शब्द एवढा खतरनाक निघला की दास कॅपिटल जगामध्ये एवढा ऍक्सेप्टेबल झाला, एवढा त्या प्रकारचा असलेला पब्लिश झाला की त्या हॉटेल मालकाला खरंच त्यांनी विकत घेतलं होतं. ही ताकद त्या कार्ल मार्क्सची होती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, संघर्ष जर काय असतं ना या लोकांकडनं शिकावा. लाईफ मध्ये डिप्रेशन वगैरे आलं असं ना, कार्ल मार्क्सला वाचा, बाहेरच निघतो माणूस. हे डिप्रेशन काही कामाचं नसतं. कारण की ह्या लोकांनी संघर्ष सांगितलेला आहे. आणि याच्यासाठी एक मराठी मूवी बघायचा, तो 100% सगळ्यांनी बघायचा. ज्याला कार्ल मार्क्स समजून घ्यायचा आहे त्या व्यक्तीने इथं हा मूवी बघायचाच म्हणजे बघायचा. तो म्हणजे लालबाग परळ, मराठी चित्रपट आहे, खूप सुंदर आहे.
लालबाग परळ. थोडासा व्हल्गर टाईप आहे, ते आत्ता सांगून देतो. महिला वर्ग परत म्हणतील सर असे कसे पिक्चर बघायला लावतात, थोडा त्याच्यामध्ये व्हल्गरनेस असणार आहे. पण हा पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला हा माणूस चांगला कळेल. कदाचित तुम्ही माझी रील बघितली की नाही माहित नाहीये, पण माझ्या रील मध्ये तुम्हाला जे काही सांगितलं गेले आहे ना, ते सगळं इथं आहे. कार्ल मार्क्सच्या संदर्भामध्ये लालबाग परळ खूप सुंदर आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की कार्ल मार्क्स आणि कार्ल मार्क्सच्या असलेल्या थिअरीजच्या संदर्भामध्ये काय असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे. पहिल्यांदा जगासमोर भांडवलशाही काय आहे, भांडवलशाहीची विचारसरणी काय असते, भांडवलशाहीचं उद्दिष्ट काय असतं, भांडवलशाहीचं असलेले तत्व कोणते असतात आणि त्याच्यातून निर्माण होणारी ही जी काही शोषण व्यवस्था आहे, ह्या शोषण व्यवस्थेवर पहिला आघात घालणारे किंबहुना मी म्हणेल त्याचा सायंटिफिक अभ्यास करणारे महान व्यक्तिमत्व कोण होते, तर कार्ल मार्क्स होते. कारण की कार्ल मार्क्सने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासला की ज्याच्या माध्यमातून समाजामध्ये निर्माण होणारी तफावत, समाजामध्ये निर्माण होणारी ही जी काही एकंदरीत त्या प्रकारची असलेली डिस्पॅरिटी, ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की हे सगळं काय आहे, तर हे सगळं फक्त भांडवलशाहीच्या आधारावर तयार झालेल्या वस्तुस्थितीचा परिणाम आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस कार्ल मार्क्सचा अभ्यास केला जातो तर कार्ल मार्क्सने भांडवलशाहीची असलेली जी काही टीकात्मक स्वरूपामध्ये परीक्षण केलं, त्याच्यामध्ये समाज व्यवस्था असेल, सोबतच त्याच्या अंतर्गत त्या प्रकारच्या असलेल्या समाजातून काय परिस्थिती निर्माण होतीये, परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये अल्टिमेटली सर्वाइव्ह कोण होतंय, सफर कोण होतंय, आणि दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीमधून आउटपुट काय भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर काढण्याचा पहिल्यांदा कोणी प्रयत्न केला असेल तर तो म्हणजे कोण होता, तर कार्ल मार्क्स होता. आतापर्यंत त्यांनी समाजाचा किंवा किंबहुना इतर लोकांनी कदाचित समाजाचा अभ्यास केलेला असेल, परंतु समाजाचा अभ्यास करत असताना कोणीच आर्थिक दृष्टिकोनातूनच समाजाचा अभ्यास केलेला नव्हता. सगळ्यांनी समाजाचा अभ्यास करत असताना लिंग, जात, रंग, संस्कृती ह्या विविध प्रकारच्या गोष्टींच्या आधारावर अभ्यास केला होता. परंतु हा एकमेव असा कार्यकर्ता होता, एकमेव किंबहुना मी शब्द वापरेल की महान असे असलेले स्वरूपातले व्यक्तिमत्व होते, त्यांचं नाव होतं कार्ल मार्क्स, की ज्यांनी त्या प्रकारे पहिल्यांदा आर्थिक घटकाच्या आधारावर समाजामध्ये इथं विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. समाजाची ही विभागणी करत असताना त्यांनी स्पष्टपणे आपण ह्या विचारसरणीला का जन्म दिलाय, आपण ह्या विचारसरणीला आपण का अनुरूप आहोत, किंबहुना ही विचारसरणी मला काय उद्दिष्ट साध्य करायची आहे, तर त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टता ही त्यांच्या पुस्तकांमधून विविध प्रकारच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेली होती. दास कॅपिटल नावासारख्या पुस्तकामध्ये त्यांनी ह्या सगळ्या व्यवस्थेवर चर्चा केली होती आणि त्यांना अपेक्षित असलेली समाज व्यवस्था ही वर्गहीन पाहिजे होती, क्लासलेस सोसायटी पाहिजे होती, कास्टलेस सोसायटी पाहिजे होती, स्टेटलेस सोसायटी पाहिजे होती, त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन लेस सोसायटी पाहिजे होती, की ज्याचा अल्टिमेट एम आहे की मला फक्त काय उद्देश साध्य करायचा आहे आणि ह्या उद्देशाच्या पूर्ततेमध्ये ही माझी विचारसरणी कशा प्रकारे कामाला येणार आहे हे त्यांनी समजून सांगायचा प्रयत्न केला. मग सामाजिक स्वरूपामध्ये आर्थिक घटकांच्या आधारावर अभ्यास करणारा हा एकमेव व्यक्तिमत्व होता, पहिली बाब. दुसरी गोष्ट, या अंतर्गत रोजगार निर्मितीच्या माध्यमातून प्रस्थापित असलेले भांडवलशाहीचे जे काही उद्योगधंदे चालू आहे, ह्या उद्योगधंद्यांमध्ये कामगार वर्ग, सोबतच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये शेतीविषयकाच्या गोष्टीच्या अनुषंगाने जमीनदार वर्गांच्या अगेन्स्टमध्ये असलेले तिथं काम करणारे इथं शेतकरी वर्ग, अशा विविध प्रकारच्या असलेल्या प्रत्येक घटकाचा
किंबहुना मी त्याला शब्द वापरेल, दुर्लक्षित घटकांचा हितांचा विचार करणारा हा एकमेव माणूस होता की ज्यांनी खऱ्या अर्थाने पर्टिक्युलर अशा गोष्टींची असलेली काय केली होती, एका प्रकारचा असलेला अभ्यास केला होता. मग एका साईडला कारखानदार असलेले लोक, त्याला इंडस्ट्रियलिस्ट पर्सन आपण इंग्लिश मध्ये म्हणतोय, त्यांच्यामध्ये काम करणारे कामगार वर्गांचे हित काय असेल, जमीनदार वर्ग, त्यांच्या हाताखाली असलेले शेतकरी वर्ग, ह्या सगळ्या वर्गांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तर त्यांनी सांगितलं की एक वेळेस तुमची कास्ट, एक वेळेस तुमचा रंग, एक वेळेस तुमची संस्कृती, यामध्ये कदाचित तुमच्या विचारसरणीमध्ये बदल पडू शकतो, परंतु आर्थिक घटकाच्या विचाराबद्दल तुम्ही कधीच बदल करू शकत नाही. आज पण रिलेव्हन्स आहे. जस्ट इमॅजिन करा, आपल्याकडं जात पात धर्म वंश संस्कृती ह्या गोष्टीच्या आधारावर पहिल्यांदा इथं आपण डिस्क्रिमिनेशन करायचो, पहिल्यांदा भेदभाव करायचो, तो आजच्या काळामध्ये संपलेला आहे. का? विचारसरणी बदलली. परंतु आर्थिक घटकाच्या आधारावर पहिले पण डिस्क्रिमिनेशन व्हायचंय आणि आज पण डिस्क्रिमिनेशन होतंय. म्हणजे कार्ल मार्क्सने बघा काय विचार केलेला आहे. कार्ल मार्क्स म्हणतोय की समाजामध्ये सगळ्या गोष्टी बदलल्या जाऊ शकतात, सगळ्या गोष्टींची असलेली विचारसरणी बदलल्या जाऊ शकते, सगळ्याच गोष्टींमध्ये भेदभावाची तीव्रता कदाचित कमी जास्त होऊ शकते, परंतु आर्थिक घटकावर आजही आणि येत्या आगामी काळामध्ये मनुष्य जोपर्यंत पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत भेदभाव आर्थिक घटकावर कधीच बदलल्या जाऊ शकत नाही. पहिले जातीच्या आधारावर भेदभाव व्हायचा, तो आता कमी कमी होत गेलेला आहे. आता पैशाच्या आधारावर पण भेदभाव होतोय आणि पहिले पण भेदभाव तिथं पैशाच्याच आधारावर व्हायचा. म्हणजे तुमचा पैशाच्या आधारावर, आर्थिक घटकाच्या आधारावर कधीच भेदभाव कमी होईल याची शक्यता असू शकत नाहीये, असं ठणकावून सांगणारा पहिला महान व्यक्ती कोण होता? कार्ल मार्क्स होता. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, कार्ल मार्क्सचा अभ्यास करत असताना तुम्हाला काही गोष्टी अशा वेगळ्या सापडणार आहे की तुम्हाला ती सत्यता दाखवणार आहे. कार्ल मार्क्स समजण्यासाठी चटणी भाकर खाणाऱ्या व्यक्तीच्या जागेवर बसावं लागतं. पिझ्झा आणि बर्गर खाणाऱ्याच्या लोकांच्या जागेवर बसावं लागत नाही. चटणी भाकर खाणाऱ्या माणसाच्या जागेवर तुम्ही जर बसले तर तुम्हाला कार्ल मार्क्स चटकन समजणार आहे. पण मी श्रीमंत घरातून येतो, माझं घराणं श्रीमंतशाही मधून आहे, माझ्या घरामध्ये आडमाप संपत्तीचा असलेला डोलार आहे, तर अशा वेळेस त्यांनी तिथं भांडवलशाहीला शाब्दिक चकमकीमध्ये ठार केलेला आहे, हे विसरता कामा नये. नंदिनी थोडं थांबाळ, गुजबम नाही, रक्त पेटणार आहे तुमचं, रक्त रक्त. मी तुम्हाला सांगतो ना, अरे जाऊ दे यार, मी कुठं काय सांगतो तुम्हाला. अरे तुम्ही पॉल सायन्सचा अभ्यास करताय, तुम्ही पॉल सायन्सचा, यू आर नॉट स्टडिंग द जीएस पेपर 2. हे बाकीचे म्हणता ना जीएस पेपर 2 सारखं पॉल सायन्स है. हाँ, अरे पॉल सायन्स पढ़ने के लिए बहुत ताकत लगती, ते समजून घेण्यासाठी तुमची खूप ताकद लागायला लागते. पॉल सायन्स समजणं काय सोपं आहे का? आणि जे पोरं अभ्यास करतात पॉल सायन्सचे ते कधीच मागं नाही थांबत, कधीच मागं नाही थांबत. तुम्हाला चिंगारी असते तुमच्यामध्ये, चिंगारी असते, चिंगारी. आणि ही चिंगारी निर्माण करणारे हे विचारवंत आहे. आज तुम्ही एकजूट आहात ह्या लोकांमुळे, आज तुम्ही विभागले गेले नाहीये ह्या लोकांमुळे. आज कदाचित तुम्हाला तुमच्या जाती धर्म वंशावरून तुम्हाला वेगळं केलं जाऊ शकतं, पण तुम्हाला युनाइट करण्याची ताकद ह्या आर्थिक घटकामध्ये आहे, हे कार्ल मार्क्सने समजून सांगितलेलं होतं. आपण सगळे गरीब आहोत, आपण सगळे कामगार वर्ग आहोत, आपण कष्टकरी वर्ग आहोत, ही जेव्हा समज प्रत्येकाला कळती ना, त्यावेळेस जात पात धर्म वंश बाजूला फेकतो आणि आपण एकजूट होतो. हे कार्ल मार्क्सला सांगायचं होतं. त्यामुळं कार्ल मार्क्स समजणं फार गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये
कार्ल मार्क्सने जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला लोकांसमोर मांडलं, तर त्यावेळेस त्यांनी डोळ्यासमोर पहिली गोष्ट कोणाला पकडलं किंवा डोळ्यासमोर त्यांनी कोणाला समोर ठेवलं, तर कामगार वर्गांना. कारण की काळ तसा होता ना. 16व्या शतकांमध्ये इंडस्ट्रियलायझेशनची पायाभरणी पर्टिक्युलर इंग्लंडमध्ये झाली. सुरुवातीला जर्मनीच्या असलेल्या काही वंशिक भेदांमुळे किंवा त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टींमुळे हा इंग्लंडला गेला कार्ल मार्क्स, आणि तिथलच्या प्रस्थापित असलेल्या समाज व्यवस्था जेव्हा त्यांनी अभ्यास केला, तर इंग्लंडमध्ये चालू झालेल्या ह्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे एका साईडला खूप प्रगती होत गेली, एका साईडला आडमाप स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी होताना दिसून यायला लागल्या, परंतु त्या स्वरूपातच तुमच्याकडे कामगार वर्गांची पिळवणूक कशी केल्या जाते, ह्या सगळ्या गोष्टीवर बोलणारा हा त्यावेळेचा एकमेव व्यक्तिमत्व होता. इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियलायझेशन चालू झालं, भांडवलशाहीनी पेटलेले लोक एकत्र यायला लागले, मोठमोठ्या इंडस्ट्रीज क्रिएट झाल्या, आणि फक्त एका व्यक्तीला आपण यूज करायचा आहे, ह्या व्यक्तींचा फक्त आपल्याला इथं वापर करायचा आहे, त्यांच्या बळीचा वापर करायचा आहे, त्यांच्या बळाचा वापर करायचा आहे, आणि त्यांना आयुष्यभर आपल्याकडं नोकर म्हणूनच ठेवायचंय, गुलाम म्हणूनच ठेवायचंय. हे सगळं ठेवत असताना आपण कोणत्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज नाही करायच्या, हे जेव्हा तिथं सांगितलं, तर त्यावेळेस कार्ल मार्क्स हा पहिल्यांदा जगासमोर आला आणि त्यांनी एक वाक्य बोललं. तो काय बोलला ते नीट लक्षात घ्या. कार्ल मार्क्सचं फेमस वाक्य आहे. कार्ल मार्क्स काय म्हणतोय की जगातील कामगारांनो संघटित व्हा. हरवण्यासारखे तुमच्याकडं तुम्हाला जखडणाऱ्या बेड्या आणि गुलामगिरी यांच्याशिवाय काहीच नाहीये. मला अंगाला शहारे आले. तुम्ही हे वाक्य तुमच्या आयुष्याच्या प्रेझेंट कंटेक्स्टला जरी तुम्ही लागू केलं ना, तरीही तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सांगतोय कार्ल मार्क्स हा आदर्श असायला पाहिजे तुमच्या समोर. तुमच्याकडे हारण्यासारखं काहीच नाहीये कामगार वर्गांनो, तुमच्याकडे हारण्यासारखं काहीच नाहीये, कारण की तुमच्या पायामध्ये असलेल्या बेड्या ह्या प्रस्थापित असलेल्या भांडवलशाहीच्या असलेल्या हुकुमाच्या बेड्या आहे. त्या बेड्या तुम्हाला तोडावे लागणार आहे. ते तोडण्यासाठी एका व्यक्तीने प्रयत्न करून जमणार नाही, तर तुम्हाला संघटित व्हावं लागणार आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर सरांची आठवण आली नाही का? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याचं मूळ तुम्हाला कार्ल मार्क्सच्या विचारसरणीमध्ये दिसत नाही का? कामगारांनो, तुमचा हरण्यामध्ये तुमच्याकडे काहीच नाहीये. का? कारण की प्रस्थापित असलेल्या बेड्या आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये गुलामगिरी याशिवाय तुमच्याकडे काहीच नाहीये. तुम्ही गुलाम झालेले. गुलामगिरीची प्रथा ही पहिल्यापासून चालू आहे, ही आज पण असणार आहे, आणि येत्या आगामी काळामध्ये पण त्या प्रकारची गुलामगिरी असणार आहे. फक्त गुलामगिरीची असलेल्या अवस्था, प्रथा आणि त्याचा प्रचार हा बदललेला आहे. गुलामगिरी पहिले शारीरिक होती, गुलामगिरी नंतर वैचारिक झाली आहे. आज पण तुम्ही कोणाचे तरी तिथं काय आहात? गुलाम आहात. कार्ल मार्क्सला ते समजून सांगायचं होतं की तुमच्याकडे हारण्यासारखं काहीच नाहीये, कारण की तुमच्याकडे तुम्हाला जखडणाऱ्या बेडा आणि गुलामगिरी यांच्याशिवाय काहीच नाहीये, परंतु जिंकण्यासारखे मात्र काय आहे? संपूर्ण जग आहे. संपूर्ण जग आहे. You can win anything. This is called as a Marx. मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या जगामध्ये मला दोनच व्यक्ती आवडतात, एक हिटलर आणि एक कार्ल मार्क्स. दोघं वेगवेगळ्या टोकाचे, परंतु त्यांचं जे काही इन्स्पिरेशन होतं ना, तर ते खतरनाक होतं. तुम्हाला हारण्यासारखं काहीच नाहीये, पण जिंकण्यासाठी संपूर्ण जग आहे. कारण की त्यांनी ओळखलं होतं की कामगार वर्गांची परिस्थिती, कामगार वर्गांची असलेली अवस्था ही अशा पद्धतीने आहे की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला नतमस्तक होण्याची किंवा संपूर्ण जगाला त्यांची असलेली जी काही
प्रॉपरली आपण म्हणतो ना की जी इस्टॅब्लिशमेंट आहे त्या इस्टॅब्लिशमेंटला तुम्हाला धक्का लावण्याची ताकद फक्त कामगार वर्गांमध्ये, बाकी कोणाकडेच नाहीये. त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे जे काही तुमचे बेड्या आहे ना तुमच्या पायामध्ये, ह्या ज्या काही अवस्थेने घातलेल्या तुमच्या असलेल्या गुलामगिरीची विचार आहे ना, ही उखाडून फेका, संघटित व्हा, आणि संघटित झाल्यानंतर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. असं कोणी सांगितलेलं आहे? तर हे कार्ल मार्क्सने सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्याच गोष्टीमुळं कार्ल मार्क्सला संपूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलं होतं. कारण की आतापर्यंत सगळ्या थिंकर्सने, सगळ्या व्यक्तींनी, जेवढे पण जगामध्ये व्यक्ती होते, जेवढे पण काही थिंकर्स होते, त्यांनी कदाचित त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये चांगलं कसं होईल याच्यावर भाष्य केलं, पण वाईट काय आहे हा बोलणारा पहिला एकमेव व्यक्तिमत्व तो म्हणजे कार्ल मार्क्स होता. मॅकियावेलीनी रिअलिस्टिक व्ह्यू इंटरनॅशनल रिलेशन मध्ये दाखवला. मॅकियावेलीनी त्या प्रकारचा असलेला जो किंग आहे तो कसा असायला पाहिजे तो सांगितला, पण प्रस्थापित असलेल्या प्रजेचे हाल अपेक्षा, प्रजेची असलेली परिस्थिती यावर बोलणारा हा एकमेव व्यक्तिमत्व होता, त्याचं नाव होतं कार्ल मार्क्स. त्यामुळं कार्ल मार्क्सला शिकता वेळेस डोळे उघडे, कान ओपन आणि मस्तिष्क हे चारही बाजूनी, चहू बाजू ज्याला आपण म्हणतोय 360 डिग्री मध्ये ओपन असायला पाहिजे. कारण की कार्ल मार्क्स समजणं पोरखेळ नाहीये. कारण की कार्ल मार्क्स जेव्हा बोलतो ना तेव्हा अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि समाज व्यवस्था यांचा पोस्टमॉर्टम करतो. त्यामुळे त्याला समजून घेता वेळेस, त्यावेळेसच्या काळामध्ये त्याच्यावर प्रभाव कोणाकोणाचा पडला, तो प्रभाव कशा पद्धतीने झाला आणि त्याची असलेली जी काही इंटेन्सिटी आहे ती कशी आहे हे तुम्हाला जेव्हा कळलं, तर त्यावेळेस त्या स्वरूपामध्ये कार्ल मार्क्सची असलेली जी काही भूमिका आहे ती भूमिका आपल्याला इथं समजायला लागणार आहे. इंटरेस्ट येतोय का मला कमेंट करून सांगा. चालू द्या सर, मी थांबायला थोडी आलेलो आहे. ठीक आहे, चलो. मग आता कार्ल मार्क्सच्या विचारावर काय काय प्रभाव पडला, कार्ल मार्क्सच्या असलेल्या विचारसरणीवर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला की ज्याच्यामुळे एवढं रॅडिकलायझेशन, एवढे एक्स्ट्रीम पॉइंट ऑफ थॉट्स यांचे कस काय क्रिएट झाले, व्हॉट आर द रिझन बिहाइंड इट, वी हॅव टू बी अंडरस्टूड इन थरोली मॅनर. If we are not able to understand that times of era and along with that the situation arising out of them, so we could not be explain ki what was the exactly the thoughts behind the Karl Marx. If we want to be implemented these thoughts within the present context, we have to be understood the exactly the era of that particular times. That's why we have to be understood in thoroughly. त्याच्यामध्ये काय काय आहे की कोणत्या विचारांचा प्रभाव पडला. पहिला आहे तत्कालीन परिस्थिती, जे की मी आता चर्चा केली आहे की एकंदरीत भांडवलशाही अवस्था निर्माण झाली होती. भांडवलशाहीमध्ये काय काय असतं, कोणत्या कोणत्या गोष्टी असतात याच्याबद्दल असलेलं भाष्य करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहे. परंतु तरीही मी तुम्हाला समजून सांगतोय की त्यामध्ये काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहे. झालं काय की ज्यावेळेस आपण कार्ल मार्क्सचा विचार करतो तर कार्ल मार्क्स हा इंग्लंडमध्ये जेव्हा ग्रो होत होता, म्हणजे त्याच्या इरामध्ये, त्यावेळेस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचं असलेलं, औद्योगिक क्रांती जी आहे ती औद्योगिक क्रांती इथं पीक लेवलला गेली होती. औद्योगिक क्रांती पीकला गेल्यानंतर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये
कॅपिटलिस्ट ही जी काही विचारसरणी आहे, ही विचारसरणी पोफळलेली आपल्याला दिसून येते. कॅपिटलिस्ट या शब्दाचा अर्थ होतो भांडवलशाही. काय म्हणतो याला आपण? भांडवलशाही. मग आता ज्या देशामध्ये भांडवलशाही असते, तर त्या भांडवलशाही देशाचं असलेलं मूळ उद्देश काय असतं? तर पहिली गोष्ट, मूळ उद्देश असतो की आपल्याला काय कमवायचं आहे? प्रॉफिट कमवायचं आहे. दुसरी गोष्ट, त्या देशातलं असलेलं जे काही इकॉनॉमी आहे ती कशावर डिपेंड असते? मार्केटवर डिपेंड असते. तिसरी गोष्ट, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जे काही लेबर असणार आहे, जे काही कामगार वर्ग असणार आहे, कामगार वर्गांबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती तिथं नसती. चौथी गोष्ट काय होती की ते म्हणजे काय की त्यावेळेस जे काही लोक भांडवलशाही म्हणून स्वतःला इथं ग्लोरीफाईड करत होते, तर त्यांनी फक्त त्यांच्या देशापुरता मर्यादित न विचार करता संपूर्ण जगामध्ये भांडवलशाही कशी प्रस्थापित केल्या जाईल यांच्यावर जास्त त्यांनी फोकस केला होता. मग याच्या माध्यमातून तुम्ही अल्टिमेटली प्रॉफिट कमवण्याचा मागे पळताय, सोबतच मार्केट तुमची इकॉनॉमी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करताय. प्रस्थापित असलेल्या ज्या कामगारांची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा तुम्ही काडी मात्र विचार करत नाहीये. अशा अवस्थेमध्ये भांडवलशाही ही रुजत होती, किंबहुना त्या प्रकारची असलेली ती ग्लोरीफाईड होत होती. सोबतच हळूहळू याच्यामधून असंही दिसून यायला लागलं होतं की ह्या भांडवलशाहीची असलेली जी काही मुळं आहे याच्यामध्ये फक्त स्वार्थीपणा आपल्याला दिसून येतोय. मला कसा फायदा होईल, कामगारांचं नुकसान हे फक्त कामगारांना काडीमोल स्वरूपामधला मोबदला दिला तर तोही ऍडजस्ट होऊ शकतोय, अशा पद्धतीचं असलेलं जेव्हा आपण बघतोय तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की त्यांनी अल्टिमेटली हा विचार केला होता की भांडवलशाहीला जगवायचंय, आणि त्याच काळामध्ये कार्ल मार्क्स तिथं होता. परिणाम स्वरूप ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून इथं उत्पन्नातली जी काही असमानता आहे, ती उत्पन्नातील असमानता ही दिवसंगणित काय झाली होती? वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि ही उत्पन्नातील असमानता ह्या लेवल पर्यंत गेली होती की त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये एकंदरीत श्रीमंत वर्ग श्रीमंत होत गेले आणि गरीब वर्ग गरीब होत गेले. आणि अशा परिस्थितीमध्ये कार्ल मार्क्सने असं समजून सांगितलं की जर ही अशी परिस्थिती जर राहत राहिली, किंवा अशा परिस्थितीच्या माध्यमातून संपूर्ण इंग्लंड आणि संपूर्ण जग जर हे अशा प्रकारे पेरत राहिलं, तर कदाचित एक वेळ अशी येईल की याच्या माध्यमातून जे काही भवितव्य घडणार आहे, तर कदाचित भांडवलशाहीच्याच कृतीमुळे भांडवलशाहीचा नाश होईल, हेही कार्ल मार्क्सने तेव्हा भाकीत केलेलं होतं. त्यामुळे तिथलची परिस्थिती संपूर्ण जगामध्ये सारखीच वाटायला लागली होती, कारण की ह्या भांडवलशाहीनी संपूर्ण जगामध्ये इम्पेरियलिझम क्रिएट केलं होतं, साम्राज्यवादाची भूमिका स्थापित केली होती. बघा ना, आपल्याकडे पण ब्रिटिश लोक कधी आले? तर 16व्या शतकानंतरच आले. ते पण कुठून आले? इंग्लंड, युरोपच्या कॉन्टिनेंट मधून आले. मग हे युरोपच्या कॉन्टिनेंट मधून जर भारतामध्ये येत आहे, किंबहुना संपूर्ण जगामध्ये पसरत आहे, तर त्याच्या मागचं एकच कारण होतं, ती म्हणजे भांडवलशाही. आजही तुम्ही प्रस्थापित जगामध्ये जेव्हा अनालिसिस करता, तर प्रत्येक देश हा कशासाठी धडपडतोय? भांडवलशाहीच्या विचारसरणीला प्रेरित करण्यासाठी. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आज अमेरिकेची प्रत्येक कृती ही कशाला समर्थन देते? भांडवलशाहीला समर्थन देते. मग अशा पद्धतीने भांडवलशाहीमध्ये साम्राज्यवादाची भूमिका असते. भांडवलशाहीमध्ये इथं प्रस्थापित असलेल्या गोष्टीला सप्रेस करून इथं पैसा किंवा अर्थव्यवस्था ही सगळ्यात डॉमिनंट कशी असते यावर चर्चा करणारे हे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे कार्ल मार्क्स होते, की ज्यांनी समजून सांगितलं की जगामध्ये अशा पद्धतीने जर ह्या गोष्टी होत राहिल्या तर कदाचित विध्वंस यायला वेळ लागणार नाहीये. मग अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर काय झाला होता? प्रभाव पडलेला आपल्याला तिथं दिसून येते. सोबतच समाजवादी विचार प्रणाली आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये क्रांतिकारक चळवळीच्या विविध अवस्थेशी संबंधित त्यांचा असलेला जो काही एका प्रकारचा सपोर्ट होता, किंबहुना त्या विचारसरणीला त्यांनी पहिल्यापासून सपोर्ट केलेला होता, तर त्या अंतर्गत ते स्वतः एक समाजवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स व जर्मनीतील असलेल्या तत्कालीन स्वरूपातल्या आर्थिक आणि सामाजिक ज्या परिस्थिती आहे त्यांचा भरपूर प्रभाव पडला होता. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की कार्ल मार्क्सवर जर्मनीमध्ये चालू असलेल्या गोष्टी आणि त्या प्रकारचं असलेलं
इंग्लंडमध्ये असलेल्या गोष्टी या दोघांचाही प्रभाव पडलेला होता. जर्मनीमध्ये पण ज्यावेळेस आपण बघतो तर जेवढे पण काही सरकार होऊन गेलेले आहे, इव्हन दो तुमचं हिटलर पर्यंत, सगळ्या सरकारनी कॅपिटलिझमला खूप फॉलो केलं होतं. आणि ह्या सगळ्या सरकारनी जर्मनी मधल्या फक्त औद्योगिकरण, कामगारांची पिळवणूक, उत्पादनाच्या साधनांची मालकी ही आमच्याकडेच असेल अशा परिस्थितीची समाज व्यवस्थाच तयार करून ठेवली होती. म्हणून की काय, त्या सगळ्या परिस्थितीचा असलेला जेव्हा प्रभाव आपण मार्क्सवर बघतो तर मार्क्स ह्या गोष्टीवर खूप चिडलेला आहे. मार्क्स म्हणतोय की उखाडून फेका ह्या अशा असलेल्या अवस्थेला आणि प्रस्थापित करा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हक्काच्या विचारसरणीची असलेली समाज व्यवस्था, की ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या कॅपेबिलिटीनुसार पैसे कमवल, प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल, प्रत्येक व्यक्तीला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करत असताना ह्याचं असलेलं युटिलायझेशन प्रॉपरली झालं पाहिजे. हे जेव्हा आपण बघतो ना तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की हे जे काही प्रभाव आहे तो प्रभाव काय आहे तर एकंदरीत त्या पद्धतीच्या माध्यमातून केलेला आहे. मला सांगायला आवडेल विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आवडेल की आज पण तुम्ही कार्ल मार्क्सला फील करू शकता. आज पण कार्ल मार्क्सला फील करू शकतात. तुम्हाला आज मी 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन जर सोडलं तर तिथलच्या अवतीभोवती गोष्टी बघितल्यानंतर आपण स्वतःकडे पहिले बघतो. वेदर आय एम सुटेबल फॉर दिस थिंग और नॉट. जस्ट इमॅजिन तुम्ही ताज हॉटेलमध्ये गेले. मी माझ्या फ्रेंड सोबत बस्टिन म्हणून एक हॉटेल आहे शिल्पा शेट्टीचं मुंबईला, त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथलचा जो काही क्राऊड आहे, मी ताजमध्ये पण गेलोय, तिथलचा जो क्राऊड आहे त्या क्राऊड मध्ये जेव्हा मी बघतो किंवा त्या क्राऊड मध्ये गेल्यानंतर स्वतःला एक इन्फिरियर कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होती. whether I am a suitable person to stay here, whether I am a suitable person to eat here, whether I am a suitable person to conversation with that waiter, whether I am a suitable, माझ्यापेक्षाही फ्लुएन्सी इंग्लिश मध्ये, माझ्यापेक्षाही 18 इंटरकॉन्टिनेंटल लँग्वेज येणारा वेटरला मला सर म्हणावं लागतंय. It's not a subject to the sir and the kind of a things, but it's subject to be think that कि whether I am a सच में suitable. हे जेव्हा बघतो ना कार्ल मार्क्स आठवतो आपल्याला. नाही जा वाटत, नाही जा वाटत. का नाही जा वाटत माहितीये, हे फील होतं की यार काय ही व्यवस्था, कुठं इलिट लोक, कुठं आपण लोक. यू कुड नॉट इमॅजिन. कार्ल मार्क्सला तेव्हा ते कळालं होतं की कामगार लोकांची अवस्था एवढी बिकट आहे की ह्या असलेल्या प्रस्थापित असलेल्या भांडवलशाहीच्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांना ते शब्दही काढू शकत नाही. कारण का, कारण की कामगार लोकांना खुश ठेवण्यासाठी महिन्याच्या 30 तारखेला एक गोळी दिल्या जाती, त्या गोळीचं नाव असतो पगार. पगार क्रेडिट झाला की आत्म्याला शांती लाभती. बस पैसे संपले की आपल्याला व्यवस्था विचित्र वाटायला लागते. ही सत्यता आहे, ही सत्यता आहे. कारण की प्रत्येक गोष्ट पैशावर येऊन थांबते. तुम्ही फील केलंय की मला माहित नाहीये, पण ते कार्ल मार्क्सने फील केलेलं आहे. कार्ल मार्क्सने त्या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे. कार्ल मार्क्सने त्या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे की हे असं का होतं, असं का होतं आणि त्याचा असलेला प्रभाव अशा पद्धतीने का होतो. अरे
खूप काही गोष्टी आहे. मी तुम्हाला सांगतो ना, कार्ल मार्क्स तुम्ही उठता बसता तिथं तुम्ही फील करता. तुम्ही ऑटोमॅटिकली सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड व्हायला लागतात. तुम्ही तुमच्या लोकांमध्ये जेव्हा राहतात ना, तुम्ही खूप सामान्य राहतात. पण जेव्हा तुमच्या वरच्यापेक्षा लोकांना तुम्हाला भेटायचं असतं ना, तुम्ही स्वतःला डिपिक्ट करतात. यू आर जस्ट पोर्ट्रेट युअर सेल्फ की येस वी आर सेम, बट इन फ्रंट ऑफ देम अँड इन देअर माइंड्स दे नेवर कन्सिडर टू बी अस ॲज अ सेम. ब्रिटिशर लोक जेव्हा भारतात होते ना, तर ब्रिटिशर लोकांनी ह्याच गोष्टीवरून आपली अवहेलना केली होती. ब्रिटिशर लोग ऑलवेज टेल दैट कि तुम्हारे इंडियंस को कितना भी पैसा दो, दे ऑलवेज टू बी कंसिडर एज द बार्बेरियन इन नेचर. भारतीय लोकांना किती भी पैसा द्या, ते रानटीच राहणार आहे. म्हणून तर ते बोर्ड लावायचे ना, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउडेड इन हॉटेल. तुमच्याकडं एखादा त्या प्रकारचा ब्लेझर घालून आलेला माणूस जर तुमच्या समोर येऊन थांबला आणि तो फड 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 इंग्लिश मधून बोलायला लागला, तर आपलं त प प म ध ध ध सारे गम प सगळं होतं. बिकॉज लिगसी, ब्रिटिशर की लिगसी, इंग्लंड की लिगसी, कॅपिटलिस्ट लिगसी, आणि ह्या लिगसीमुळे तर तुम्ही दबतात ना. युअर ऑलवेज, तुम्हाला पहिल्यापासून शिकवलं गेलेलं आहे आपण गरीब आहोत तर गरीबासारखं राहायचं, श्रीमंत बनण्याचे प्रयत्न करायचे नाही. आपल्याला हे शिकवलं जातं की अर्धी भाकर सुखाने भेटती ना, त्याच्या समाधानी माना. आपल्याला हे शिकवत नाही की अर्धी भाकरीची 4 भाकरी कशा बनवायच्या. आपल्याला हे शिकवल्या जात नाही की आपण गरीब म्हणून जन्माला कदाचित इथं आलेलो आहोत, पण मरायचं नाही आपण, हे कधी आपल्याला शिकवल्या जात नाही. ही परिस्थिती ती तेव्हाची होती. येते लक्षात हे? मग हे जेव्हा आपण बघतो ना, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की ह्या सगळ्या गोष्टी कार्ल मार्क्सवर पडलेल्या आपल्याला तिथे दिसून येत आहे. हे सगळं अर्थव्यवस्थेच्या बदलांमुळे झालेल्या गोष्टी आहेत. ठीक आहे. अजून याच्यामध्ये एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे हेगल. हेगलचा फार मोठा प्रभाव होता. हेगलने पण अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्या गोष्टींचा विचार करणं हे आपल्याला कदाचित काळाची गरज होती. एक मिनिट. काळाची गरज होती. हेगल घडला खरा, हेगल म्हणतो कार्ल मार्क्स घडले खरं, पण त्याच्या मागे खऱ्या अर्थाने हेगल नावासारख्या असलेल्या व्यक्तीचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. कारण की हेगलने ज्या काही गोष्टी सांगितल्या, तर त्या गोष्टीचा असलेला परिपाक आणि त्याच्यामध्ये थोड्याफार पद्धतीने केलेला बदल हा संपूर्णरित्या कार्ल मार्क्सने समजून सांगितलेला आहे. मी आता कार्ल मार्क्स डायरेक्ट शिकवणार नाहीये. कार्ल मार्क्स शिकण्याच्या ऐवजी कार्ल मार्क्सची मेथडॉलॉजी आपल्याला शिकायची आहे. ह्या तर जनरल गोष्टी पण कार्ल मार्क्सने प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने मांडलेली आहे आणि त्या मांडलेल्या विचाराचा असलेला आधार हा हेगल नावाच्या असलेल्या व्यक्तिमत्वाच्या आधारावर कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करू त्यावेळेस तुम्हाला अजून कार्ल मार्क्स चांगल्या पद्धतीने कळेल. आपल्याला जनरल गप्पा नाही मारायच्या, तर त्याच्या मेथडॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे. कारण की कार्ल मार्क्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस जनरल स्वरूपामध्ये सगळेजण त्या पद्धतीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सांगतील, परंतु खऱ्या अर्थाने कार्ल मार्क्सला समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या मेथडॉलॉजी जे असतात त्या मेथडॉलॉजीचा प्रॉपरली मायन्यूटली अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर हेगलचा जो काही प्रभाव आहे, तो हेगलचा प्रभाव कार्ल मार्क्सला कशा पद्धतीने मदत करतोय हे आपल्याला डिटेलमध्ये समजायचं आहे. मग त्याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट आहे. डायलेक्टिक आयडियलिझम काय आहे, डायलेक्टिक मटेरियलिझम काय असतं, डायलेक्टिक हिस्टॉरिकल मटेरियलिझम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून आपल्याला कार्ल मार्क्सच्या मेथडॉलॉजीचा पण काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की हेगलचा हा विचार मार्क्सवर बऱ्यापैकी पडलेला होता. सोबतच ब्रुनो बायर असेल, रुटेनबर्ग असेल, एडन मेथन असेल, कोपेन असेल, ह्याही असलेल्या विचारांचा प्रभाव आपल्या कार्ल मार्क्सवर पडलेला आपल्याला तिथं दिसून येतोय.
फक्त फरक आहे की ह्या लोकांनी दिलेले जो काही विचार आहे तो विचार ऍज इट इज कॉपी पेस्ट आपल्या कार्ल मार्क्सने नाही केला. कार्ल मार्क्सने त्यांच्या विचारांचा आधार घेतला आणि स्वतःची असलेली विचारसरणी ही जगासमोर मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ते काय काय आहे, कशा पद्धतीने आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते आपण म्हणतो ना का की दुःख अडवा याला उमऱ्यासारखा आणि वनव्यामध्ये गारव्यासारखा एखादा मित्र असतो आपला. सेम त्या प्रकारे कार्ल मार्क्सच्याही जीवनामध्ये असाच एक व्यक्ती होता, असाच एक त्याचा एक जिग्गी फ्रेंड होता. त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर एंगेल्स. काय होतं? डॉक्टर एंगेल्स. डॉक्टर एंगेल्स तसं बघायला गेलं तर त्यांची कहाणी खूप वेगळी आहे. डॉक्टर एंगेल्स जे होते ना, तर डॉक्टर एंगेल्सनी खूप छान पद्धतीने स्वतःचं असलेलं प्रदर्शन केलं होतं. आणि विशेष बाब म्हणजे कार्ल मार्क्स कोणासोबत पटायचं नाही, परंतु हा एकमेव व्यक्तिमत्व होता तो म्हणजे डॉक्टर एंगेल्स, की ज्याच्या सोबत कार्ल मार्क्सचं एवढं पटलं की कार्ल मार्क्स गेल्यानंतरही एंगेल्सनी कार्ल मार्क्सच्या वतीने कार्ल मार्क्सच्या विचारांना जिवंत ठेवणारा हा एकमेव व्यक्तिमत्व होता. आपण म्हणतो ना की 12th फेल पिक्चर त्या बुकवर लिहिलेलं आहे बघा, आणि ते बुक त्याच्या मित्रांनी लिहिलेलं आहे. सेम त्या प्रकारे एंगल्स जे होता ना, तर त्यांनी पण कार्ल मार्क्स गेल्यानंतर त्याचे विचार जिवंत राहावं याच्यासाठी असलेला संदर्भ दिलेला आहे. तर तुमच्या माहितीस्तव विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात मोठा रोल प्ले एंगल्सने केलेला आहे. त्या काळामध्ये असलेलं धनाढ्य शब्द जो असतो ना, तोही फिका पडेल एवढा पैसा याच्या वडिलांकडे होता, एंगेल्स सरांच्या वडिलांकडे. त्यावेळेस असलेले कॅपिटलिस्ट होते ते. खूप मोठा पैसा, चिकार पैसा आणि आडमाप ज्याला आपण म्हणतो ना शब्द वापरतोय, एवढा धनाढ्य स्वरूपातलं असलेले व्यक्तिमत्व. त्यांचे हे एकुलते एक सुपुत्र एंगेल्स. पण ज्या वेळेस कार्ल मार्क्स सोबत त्यांची मैत्री झाली तर एंगेल्सनी स्वतःचे विचार 360 डिग्री बदलले आणि त्यांनी पण कामगारांच्या शोषणाबद्दल सडेतोड स्वरूपामध्ये लिखाण करायला सुरुवात केली. याचं जर तुम्हाला वाचायचं असेल ना तर हे पुस्तक आहे बरं. हे पुस्तक इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. द हिस्ट्री ऑफ द पॉलिटिकल थॉट्स म्हणून प्लेटो टू मार्क्स आहे. सुब्रता मुखर्जी यांचं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. नियर टू बी जवळपास 550-600 पानाचं पुस्तक आहे. हे पुस्तक जर तुम्ही रीड केलं ना तर तुम्हाला सांगतोय की खूप काही गोष्टी तुम्हाला समजून जाणार आहे. पण लँग्वेज खूप डिफिकल्ट आहे. लँग्वेज खूप डिफिकल्ट आहे टू बी फ्रँकली. त्यामुळं ज्याचा इंग्लिश पक्क असेल त्यांनी नक्की वाचावं. ज्याला इंग्लिश सोपी जात असेल त्यांनी वाचावी, कारण की याची लँग्वेज डायजेस्ट करणं खूप अवघड आहे. हे पुस्तक तुम्ही घेऊ शकतात, परंतु हे समजण्यासाठी खूप इंटेलेक्च्युअलिटी लागते. हे माझ्या वाचण्यात आलेलं आहे, त्यामुळं तुम्ही जर वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे, चलो ठीक आहे, चला. मग आता या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस एंगेल जे आहे तर त्यांचा असलेला हा काय पडलेला आहे, प्रभाव पडलेला आपल्याला तिथं दिसून येतोय. आणि त्यांनी पण कार्ल मार्क्सला भरपूर साथ दिली होती की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कामगारांच्या शोषितांचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह केल्या जाईल. धनाढ्य जे लोक असतात, जे कॅपिटलिस्ट लोक असतात, ते कॅपिटलिस्ट लोकांच्या असलेल्या अगेन्स्टमध्ये तुम्ही कसं उतरू शकतात. तुम्ही रंग दे बसंती चित्रपट बघितला असेल तर त्या रंग दे बसंती चित्रपटामध्ये पण प्रस्थापित असलेल्या सरकारच्या मिनिस्टरचं पोरग आमिर खान सोबत असतं, आणि जेव्हा ते सरकारच्या अगेन्स्टमध्ये काही गोष्टी करत असतात तर त्यावेळेस ते मिनिस्टरचं पोरग वडिलांच्या खिलाफ जातं. सेम त्या प्रकारे एंगेल्स पण तसेच होते. मग अशा वेळेस तुम्हाला हे एक रेफरन्स का देतो, कारण की ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये विश्लेषण करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करावं, इथं आपण यूज करावं अशा पद्धतीचा असलेला हा जो काही संदर्भ आहे ह्या दोघांचा, तर हा संदर्भ त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतोय. सोबतच जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कार्ल मार्क्सला अभ्यास करत असताना फक्त समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून न बघता किंवा राजकीय दृष्टिकोनातून न बघता एक अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पण त्यांना बघितलं पाहिजे. कारण की त्यावेळेस ज्या पद्धतीने अर्थशास्त्रीय डेव्हलपमेंट होत होती किंवा अर्थशास्त्राचा विकास होत होता, त्या पद्धतीने ह्या अर्थशास्त्राचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो, आणि ही जी काही प्रस्थापित असलेली जी काही उत्पन्नातील असमानता आहे
ती लोकांना पटवून देण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्राचा आधार घ्यावाच लागेल हे जेव्हा कार्ल मार्क्सला कळालं, तर त्यावेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्यांचा असलेला जो काही अर्थशास्त्राचा जो काही प्रभाव आहे, ह्या प्रभावामध्ये काही विचारवंत होते, जसे की रिकार्डो, ॲडम स्मिथ, अशा प्रकारचे असलेले जे काही महान व्यक्तिमत्व होते, तर ह्या महान व्यक्तिमत्वांचा विचार कार्ल मार्क्सवर पडलेला आपल्याला दिसून येतोय. कारण की मी तुम्हाला सांगितलं ना की व्हेग स्टडी नव्हता कार्ल मार्क्सचा, म्हणजे असा करायचा म्हणून करायचा नव्हता. कार्ल मार्क्सचा प्रत्येक विचार हा कसा होता, परिपूर्ण अभ्यासतेने होता. असं का होतं, ते तसंच का बरं आहे, अशा प्रकारची असलेली ही असमानता काय आहे, त्याच्या मागचं मूळ काय आहे, याच्यावर भाष्य करत असताना त्यांनी ह्या प्रत्येक विचारवंतासोबत किंवा त्या विचारांच्या असलेल्या लोकांचा अभ्यास गढा स्वरूपामध्ये केलेला होता. म्हणून अशा पद्धतीने ॲडम स्मिथ असेल, रिकार्डो असेल, थॉमस असेल, त्याच्यानंतर लॅकिन्स असेल, अशा प्रकारच्या असलेल्या ह्या गोष्टींचा भरपूर त्यांच्यावर काय होता, प्रभाव पडलेला आपल्याला तिथं दिसून येत आहे. एक त्याच्यामध्ये अजून खूप म्हणतो ना आपण इंटरेस्टिंग फॅक्ट काय माहितीये की श्रम फेड्रिन म्हणून आहे, फेड्रिन, तर यांचा असलेला जो काही श्रममूल्याचा जो काही सिद्धांत होता, आयर्न लॉ ऑफ वेजेस ज्याला म्हणतात, त्याला काउंटर करण्यासाठी त्यांनी त्या प्रकारचं असलेलं अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत, ज्याला आपण काय म्हणतोय सरप्लस व्हॅल्यू, काय सरप्लस व्हॅल्यू शिकायचं आपल्याला. सरप्लस व्हॅल्यू हा जो काही सिद्धांत आहे, व्हॅल्यू सरप्लस व्हॅल्यू म्हणा, तर ह्या प्रकारच्या सरप्लस व्हॅल्यूचा सिद्धांतही त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे कार्ल मार्क्सवर ह्या सगळ्या गोष्टींचा इतका मोठा प्रभाव होता की त्यांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की सरप्लस व्हॅल्यू सिस्टीम काय असते, आणि ह्या सरप्लस व्हॅल्यूच्या सिस्टीममुळं खऱ्या अर्थाने कामगार वर्गांची पिळवणूक कशी होतीये, कारण की कामगार वर्गांची पिळवणूक होत असेल तर कशा पद्धतीने होतीये हे लोकांना समजून सांगणं पण फार गरजेचं होतं ना. कारण की हा कामगार वर्गांची पिळवणूक होतीये, फक्त असं बोलून नाहीये, त्यांना त्या पटवून देणं होतं. तर त्याच्यासाठी सरप्लस व्हॅल्यू नावाची गोष्ट पहिल्यांदा जर जगासमोर कोणी मांडली असेल एवढा सायंटिफिकली, तर ते कार्ल मार्क्स होते. म्हणून त्यांचा असलेला जो काही आपण म्हणतो ना त्यांचा असलेला विचार, हा विचार काय होता, तर अशा पद्धतीने आपल्याला तिथं दिसून येत आहे. सोबतच त्यावेळेस असलेल्या क्रांतिकारी साम्यवादांचा प्रभाव देखील त्यांच्यावर होता. कारण काय की ठीक आहे, संपूर्ण जगामध्ये क्रांतीचं वातावरण होतं, संपूर्ण जगामध्ये क्रांतिकारांची विचारसरणी लांबलेली होती, संपूर्ण जगामध्ये क्रांतिकारांच्या असलेलं जे काही बेसमेंट होते ते संपूर्ण जगामध्ये पसरलेले होते. फक्त फरक हा होता की क्रांतिकारी लोक विचारांनी प्रेरित होते, परंतु ते एकट्टी नव्हते. जसं की आपल्याकडे पण बघा ना, 1857चा उठाव हा जेव्हा झाला, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हा उठाव तुकड्या तुकड्यांमध्ये होता. म्हणजे मेरठमध्ये असेल, इकडं असेल, तिकडं असेल, तो एकखट्टी असता तर कदाचित ब्रिटिश लोक तेव्हाच गेले असते. सेम त्या प्रकारे संपूर्ण जगामध्ये साम्यवादी विचारसरणीचे क्रांतिकारी हे प्रत्येक ठिकाणी लपलेले होते किंवा ऍक्टिव्ह होते. त्यांचा उठाव चालू होता, पण तो युनाइट उठाव नव्हता. मग ह्या गोष्टींचा प्रभाव कुठंतरी कार्ल मार्क्सला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून क्रिएट झालेला होता. त्यांचं म्हणणं होतं की संपूर्ण जगामध्ये जर अशा प्रकारची थिणगी असेल, मग ह्या थिणगीचं रूपांतर वनव्यामध्ये का होत नाहीये, सगळेजण एकत्रित का येत नाहीये, सगळेजण अल्टिमेटली तोच विचार करतात ना, साम्यवादाची भूमिका. मग अशा वेळेस सगळ्यांचा विचार जर सारखाच असेल, संपूर्ण जगातले लोक एकत्र का नाही येते मग, कारण की एकत्र आले तर तुमचं बळ जास्त निर्माण होतं ना, ज्याला आपण एकीचं बळ म्हणतो. मग अशा वेळेस त्यांना हा प्रश्न पडला होता आणि त्यांचा प्रभाव त्यांच्या असलेल्या लेखनामध्ये आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर फ्रान्समध्ये क्रांतिकारी साम्यवादांची असलेली विचारसरणीचा भरपूर त्यांनी अभ्यास केला होता. सोबतच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये राज्याचे नियंत्रण असावे असे मत प्रतिपादन केले होते त्यावेळेस त्यांनी. सोबतच सायमन, चार्ल्स फेरियन्स, बिटालिंग, पृथ्वान इत्यादी असलेल्या प्रभावामुळे कार्ल मार्क्स यांनी गरीब आणि मजुरांकडे काय झाले होते, आकर्षित झालेले आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे असे काही लोक होते किंवा असे काही त्या संदर्भातले त्यावेळेस क्रांतिकारी वर्ग होते की त्यांचा असलेला विचार हा संपूर्ण जगाला ऍक्सेप्टेबल होता. इव्हन दो आपल्या भारत देशामध्ये पण बरं कार्ल मार्क्सच्या विचारसरणीला ऍक्सेप्ट करणारे भरपूर लोक होते. म्हणजे जसं बघायला गेलं तर आपल्याकडे सुभाषचंद्र बोस, ही वॉज ऑल्सो कन्सिडर टू बी ॲज की एकेकाळी त्यांनी कम्युनिझमला सपोर्ट केला होता. परंतु याच्यापेक्षाही भयंकर जर कोणी व्यक्तिमत्व असेल तर ते म्हणजे एम एन रॉय होते. एम एन रॉयनी अशा प्रकारे समाजवादी काय विचार असती, तर त्या समाजवादी विचारसरणीचा असलेला जो काही
एक्स्ट्रीम लेवल आहे ना कम्युनिझमचा, तो खऱ्या अर्थाने भारतात यायला पाहिजे, अशा पद्धतीचा असलेला जो काही त्यांचा विचार होता, त्या विचारामध्ये तिथं त्यांनी काय केला होता, वापर केलेला आपल्याला दिसून येतोय. परंतु याचा असलेला परिणाम काही घटकापुरताच मर्यादित राहिला होता, तो संपूर्ण जगावर पडलेला नव्हता. म्हणून इथं कार्ल मार्क्सवर कोणत्या कोणत्या पद्धतीने इथं प्रभाव पडलेला आहे, कोणत्या स्वरूपात पडलेला आहे, हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतोय. कळालं का ते सांगा. हे कळालं का ते सांगा. ठीक आहे, चलो. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय, की मार्क्स थेरी ऑफ अ डायलेक्टिक मटेरियलिझम. आता खूप शांतपणे आणि खूप छान पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. ह्या कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या ना, तर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कार्ल मार्क्स खूप छान पद्धतीने समजेल. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या कॉन्सेप्ट लवकर समजत नाही सामान्य मुलांना. पण तुम्ही ज्ञानांकुर परिवाराचे, ज्ञानांकुर फाउंडेशनचे PSI चे स्टुडंट आहात आणि ॲडव्होकेट सुधीर बोडके सरांकडनं तुम्ही PSI शिकताय, त्यामुळे कदाचित तुम्हाला ती संकल्पना लवकर कळेल. मग याची मी चॅलेंज घेतो की तुम्हाला एका झटक्यात समजणार आहे. कोणत्या कॉन्सेप्ट? तर मार्क्सची थेरी आहे ती म्हणजे डायलेक्टिकल मटेरियलिझम. काय आहे? डायलेक्टिक मटेरियलिझम. मी सांगल की त्याला इंग्लिश मध्ये जास्त लक्ष द्या. जर तुम्हाला विकास म्हणजे त्या प्रकारचं असलेलं मराठीतूनच पाहिजे असेल तर त्याला म्हणा द्वंदनात्मक भौतिकवाद. काय आहे? द्वंदनात्मक भौतिकवाद. ही जी कॉन्सेप्ट आहे तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जाते? द्वंदनात्मक भौतिकवाद, डायलेक्टिक मटेरियलिझम. आता हे डायलेक्टिक मटेरियलिझम काय असते, कशा पद्धतीने आहे, हे आपण तिथं बघूया, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळतील. हे समजण्यासाठी आपल्याला हेगलकडे जावं लागेल. हेगलकडे गेल्यानंतर आपल्याला परत कोणाकडे यावं लागेल? मार्क्सकडे. आता पहिली गोष्ट ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? डायलेक्टिक. ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? डायलेक्टिक. ह्या डायलेक्टिक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. तो जर समजला तर तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्हाला डायलेक्टिक काय असतं हे कळालं तर तुम्हाला मटेरियलिझम, हिस्टॉरिकल मटेरियलिझम ह्या सगळ्या गोष्टी कळेल. आता मी याच्यामध्ये सायंटिफिक मध्ये जात नाहीये. निगेशन ऑफ निगेशन आहे, अपोजिशन ऑफ अपोजिशन आहे, ह्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगायला तुम्हाला तेवढं कळणार पण नाहीये. त्याच्या गोंधळात पडायचं नाहीये, सोप्या सोप्या भाषेमध्ये शिकू. ठीक आहे. डायलेक्टिकला मराठीतून म्हणल्या जात आहे द्वंदनात्मक. काय आहे? द्वंदनात्मक. ही कॉन्सेप्ट कळाली की तुम्हाला सगळं कळणार. ही कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी अभ्यास केलेली आहे एरिस्टॉटलच्या बाबतीमध्ये. आता ही जी काही डायलेक्टिक मेथड आहे, हे डायलेक्टिक मेथड म्हणजे काय हो? की कोणतीही गोष्टीमध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, बदल घडून आणायचा असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये बदल घडून आणायचा असेल, त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीचा मार्ग वापर करतो? तर आपण डायलेक्टिक मेथडचा वापर करत असतो. कोणत्या गोष्टीचा वापर करत असतो? डायलेक्टिक मेथडचा वापर करत असतो. एखाद्या गोष्टीमधून आपल्याला जर सॅटिस्फॅक्शन भेटत नसेल तर ती गोष्ट आपण काय करतोय? बदलत असतो. ते बदलण्याचं स्वरूप हे कशाच्या माध्यमातून केलं जात आहे? तर ह्या असलेल्या मेथडॉलॉजीच्या माध्यमातून केल्या जात आहे.
जसे की फॉर एक्झाम्पल एखादा कायदा आहे, ह्या कायद्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बदल करायचा आहे. एखादा कायदा आहे, ह्या कायद्यामध्ये बदल करायचा आहे. काय बदल करायचा आहे, याच्यातल्या वाईट गोष्टी आपल्याला डिलीट करायच्या आहे आणि याच्यातल्या असलेल्या चांगल्या गोष्टी पुढे न्यायच्या आहे किंवा फॉरवर्ड करायच्या आहे. बरोबर आहे. एखादा कायदा आहे, ह्या कायद्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बदल करायचा आहे. आणि हा बदल करत असताना याच्यातल्या ह्या वाईट गोष्टी ज्या आहे, त्या वाईट गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, वाईट गोष्टी तिथं आपल्याला डिलीट करायच्या आहे आणि चांगल्या गोष्टी ह्या काय करायच्या आहे, पुढे न्यायच्या आहे. बरोबर आहे. मग आता आपण ह्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी, याच्यातल्या वाईट गोष्टी डिलीट करण्यासाठी, चांगल्या गोष्टी तशाच ठेवण्यासाठी किंवा फॉरवर्ड करण्यासाठी आपण ह्या कायद्यावर काय करत असतो लेकरांनो, चर्चा करतो की नाही. ह्या गोष्टीवर आपण त्या कायद्यावर काय करणार आहे, चर्चा करणार आहे. मग चर्चा केल्यानंतर त्याच्यावर काय निर्माण होणार आहे, वादविवाद निर्माण होतील. होईल की नाही वादविवाद, होईल की नाही. मग वादविवादामध्ये काय होतं, तर वादविवादामध्ये त्या प्रकारचं कोणीतरी थेसिस मांडेल. थेसिस म्हणजे एखादं मत मांडेल. ह्या वादविवादामध्ये एखादा व्यक्ती स्वतःच एक काय मांडेल, मत मांडेल. बरोबर आहे. त्या मताला दुसरा व्यक्ती काय करेल, नाही म्हणेल किंवा त्याला काउंटर करेल. बघा बरं, एखाद्या वादविवादामध्ये काय असतं, एखादा व्यक्ती स्वतःचं मत मांडतो, दुसरा व्यक्ती त्याला काय करतोय, काउंटर करतोय. आणि ह्या वादविवादामधून चांगली गोष्ट बाहेर निघती. बरोबर आहे. मग कायद्यामध्ये बदल करायचा आहे, वाईट गोष्टी डिलीट करायच्या आहे, चांगल्या गोष्टी चालू ठेवायच्या आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, चर्चा लागती. चर्चाच काय असती, तर एका प्रकारची असलेली डायलेक्टिक मेथड असती. काय असती, डायलेक्टिक मेथड. चर्चा घडतीये म्हणजे काय करतो आपण, डायलेक्टिक करतोय. डायलेक्टिक करतोय म्हणजे काय करतोय, तर थेसिस, त्याच्या अगेन्स्ट मध्ये अँटीथेसिस आणि त्याच्यातून काय निघणार आहे, सिंथेसिस. सिंथेसिस या शब्दाचा अर्थ काय होतोय, आउटपुट. काय म्हणतोय, आउटपुट. म्हणजे एकंदरीत डायलेक्टिक मेथड्स मध्ये काय, परत एकदा सांगतोय, एकंदरीत डायलेक्टिक मेथड्स मध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण त्या प्रकारचं असलेलं एखाद्याने मांडलेलं मत त्याला काउंटर करणं, अँटीथेसिस, आणि त्याच्यातून जो काही निघणार आहे तो म्हणजे काय असणार आहे, अँटीथेसिस असेल. ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतात, डायलेक्टिक मेथड म्हणतात. हे कळालं का मला कमेंट करून सांगा. हे कळालं का ते सांगा. हे कळालं का ते सांगा. हा राहुल, अगदी बरोबर. हे कळालं का ते सांगा. कळालं हे, हा, येस. मग आपण सगळेजण ह्या डायलेक्टिक मेथडचा कशासाठी वापर करतो माझ्या बाबड्यांनो, माझ्या सोन्यांनो, तर हे आपण करतो बदल घडून आणण्यासाठी. काय करून, बदल घडून आणण्यासाठी आपण याचा काय करतोय, वापर करतोय. दिस इज कॉल्ड ॲज अ डायलेक्टिक मेथड. काय म्हणलं जात आहे, डायलेक्टिक मेथड. मग हा जो हेगल होता ना, हा हेगल जो होता ना, तो कसा होता माहिती का, डायलेक्टिक आयडियलिझम. नीट लक्षात घ्या. हेगल काय म्हणतोय, जगामध्ये जी कोणतीही आयडिया तयार होती, जगामध्ये जी कोणतीही आयडिया तयार होती, ती आयडिया डायरेक्ट तयार होत नाहीये. त्या आयडिया माग डायलेक्टिक मेथड असते. मान्य करता की नाही करतात सांगा बरं.
मान्य करतात की नाही सांगा ते. जगामध्ये कोणतीही आयडिया तयार होत असेल, कोणतीही आयडिया तयार होत असेल तर त्याच्या मागं हिथं काय असतं, डायलेक्टिक असतं, चर्चा असते. आणि त्या चर्चेने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय निघत असते, त्या प्रकारची नवीन आयडिया निघत असते. आपण नाही म्हणत का, चला यार आपण डिस्कस करू, काहीतरी आयडिया निघेल त्याच्यातून, काहीतरी मार्ग निघेल. काहीतरी मार्ग काय आहे, तो एकंदरीत त्या प्रकारचा असलेला काय आहे, आयडिया आहे. मग हा काय म्हणतो, हेगल काय म्हणतोय, नीट लक्षात घ्या बरं. हेगलने ही कॉन्सेप्ट सांगितलेली. हेगल म्हणतो की जगामध्ये जेवढ्या काही आयडिया आहे, जेवढ्या काही गोष्टी दिसताय तुम्हाला, पेन दिसतोय, त्या प्रकारचा मोबाईल दिसतोय, त्या प्रकारचं पुस्तक तुम्हाला दिसतंय, काय जे दिसतंय त्याच्या मागं आयडिया आहे. आणि ती आयडिया अशीच नाही तयार झालेली आहे, ती आयडिया मागं काय आहे, डायलेक्टिक मेथड आहे. काय आहे, डायलेक्टिक मेथड आपल्याला तिथं दिसून येते. येतं लक्षात. मग हा जो हेगल होता त्यांनी काय केलं होतं, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये डायलेक्टिक आयडियलिझम नावाची कॉन्सेप्ट दिली होती. त्याचं म्हणणं काय की आयडिया ही सगळ्यात पहिले महत्वाची असती, आयडिया ही पहिले महत्वाची असती, नंतर तुमच्या वस्तू तयार होतात. असं कोणाचं मत होतं, हेगलचं मत होतं. कार्ल मार्क्स म्हणतो तू जी सांगितलेली संकल्पना आहे ती मला मान्य आहे, तू जी सांगितली संकल्पना आहे ती मान्य आहे की डायलेक्टिक मेथडनी ह्या जगामध्ये त्या प्रकारच्या अशा गोष्टी घडतात. परंतु मी असं म्हणल की पहिले वस्तू तयार झाली आहे आणि वस्तू तयार होऊन त्याच्यानंतर लोक त्याच्यावर आयडिया सांगत असतात. हा काय म्हणतोय, पहिले आयडिया असती आणि त्याच्यानंतर वस्तू येते. हा भाऊ काय म्हणतोय, त्या प्रकारचं असतील वस्तू असती आणि वस्तूवरून काय होती, आयडिया निर्माण होती. तो म्हणतो ना, माझी विचारसरणी कशामुळे आली, मला दिसलं म्हणून विचारसरणी आली. माझ्या विचारसरणीमुळे भांडवलशाही आणि समाजवादी ही संकल्पना नाही आलेली, जे दिसतंय त्याच्यामुळे मला ही आयडिया आलेली. कळालं का. म्हणून कार्ल मार्क्सला डायलेक्टिक मटेरियलिझम म्हणतात. काय म्हणतात, डायलेक्टिक मटेरियलिझम. त्याचं म्हणणं काय की ज्या काही वस्तू तुम्हाला दिसत आहे किंवा ज्या काही गोष्टी तुमच्याकडे अस्तित्वात आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अल्टिमेटली ज्या दिसतात त्याच्यामुळं काय तयार होतोय, विचार तयार होतोय. त्याने उत्तम उदाहरण दिलं होतं की ही माझी जी विचारसरणी आहे ती विचारसरणी प्रस्थापित असलेल्या परिस्थितीला बघून तयार झालेली आहे. प्रस्थापित मला इथं पिळवणूक दिसतीये, इंडस्ट्री लोक जास्त पैसे कमवतात, गरीब लोक मरायला लागलेले आहे, आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या संकल्पनेचा असलेला काय आहे, आधार आहे. हेगलनी त्याच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या उलट्या सांगितल्या, पण मी त्याला सरळ केलेला आहे असं तो म्हणतोय. हे कळालं का ते सांगा, हे कळालं का ते सांगा. हे कळालं का ते सांगा. परत सांगा. बर, कुणाला. कार्ल मार्क्स कसा होता, मटेरियलिस्टिक होता, भौतिकवादी होता. कसा होता, भौतिकवादी. सिंपल आहे, समजून घ्या, समजून घ्या, एकदम समजून घ्या व्यवस्थित. कार्ल मार्क्स काय म्हणायचा की जे जगामध्ये दिसतंय, जे जगामध्ये दिसतंय भौतिकवाद, ज्या काही गोष्टी दिसताय त्या सगळ्या गोष्टी पहिले आलेले आहे. काय आहे, पहिले आलेले. म्हणजे कार्ल मार्क्स म्हणायचा की ही वस्तू आहे ना, ह्या वस्तू पहिले आल्या, नंतर याचा विचार आला. ही वस्तू जी आली
ती पहिली आली आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल काय आली, आयडिया आलेली. तो म्हणतो ना की माझी असलेली विचारसरणी का बरं निर्माण झाली. माझी विचारसरणी ही साम्यवादाची आहे आणि साम्यवादाची विचारसरणी का आली की मला जिकडे तिकडे भांडवलशाही दिसलेली, मला प्रत्यक्ष दिसले म्हणून माझा विचार आलेला आहे. हेगल कसा होता, हेगल म्हणायचा असं असेल, युटोपियन आहे, हे मला विश्वास नाहीये. हेगलचं माझ्यावर, मला हेगल बद्दल विश्वास नाहीये. हेगल काय म्हणतो, पहिले आयडिया आली असेल नंतर वस्तू बनल्या. नाही, माझं म्हणणं काय, प्रॅक्टिकलिटी, रियालिटी काय, भांडवलशाही आहे म्हणून माझी साम्यवादी विचारसरणी तयार झालेली. यस यस, ऍब्सोल्युटली मयुरी, मयुरी अगदी बरोबर बेटा. मग मयुरी अगदी 100%. हा कसा होता, प्लेटो सारखा विचार करणारा होता. हा रिअलिस्टिक आहे. दिस इज कॉल्ड एज अ रिअलिस्टिक. म्हणून बघा ना इथं काय म्हणतोय तो, बघा काय सांगितलेलं आहे. डार्विनचा उत्क्रांतवादी आणि हेगलचा विरोधी विकास म्हणजे द्वंद्ववाद हा प्रभाव कार्ल मार्क्सवर पडलेला होता. मार्क्सने साम्यवादी व समाजवादी तत्वज्ञान मांडण्यासाठी द्वंद्ववादाचा काय केला, वापर केला. त्याचं म्हणणं काय की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हा जो काही शब्द आहे तो डायलेक्टिक, तो कशामुळे आलेला आहे, तर ह्या भौतिकवादामुळे तयार झालेला आहे. यामध्ये मार्क्सने द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत मांडताना द्वंद्ववादाचा विचार हेगल पासून दूर भौतिकवादाची कल्पना ही काय आहे, फायबर सारख्या विचारवंतांकडून घेतलेली. मग त्याच्यामध्ये तो काय म्हणतोय की मला जे काही दिसतंय याच्यामुळे काय आहे, हे सगळं त्या प्रकारचं मटेरियलिस्टिक आहे. मी विश्वास कोणावर ठेवणार आहे, मी विश्वास ह्या फोनवर ठेवणार आहे. ह्या फोनच्या आयडियावर विश्वास ठेवू का, कोणती आयडिया जी दिसत नाही मी त्याच्यावर कशाला विश्वास ठेवू. म्हणून तर कार्ल मार्क्स म्हणतो ना, माझा देवावर विश्वास नाहीये. देव आहे का नाही हे मला माहित नाहीये, पण देवाच्या नावाखाली तुम्ही धर्म पसरवला आणि त्या धर्मामुळं जातीदंगे घडताय, तर हे मला दिसतंय कदाचित हे चुकीचं आहे. कळालं आता हे. म्हणून तो काय आहे, मटेरियलिस्टिक आहे. तो म्हणतो जे दिसतंय त्याच्या पद्धतीने काय आहे याच्यावर टीका टिप्पणी करणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा सगळ्या गोष्टीमध्ये डायलेक्टिक मटेरियलिझम, तो म्हणतो ना की जी काही वस्तू तयार होती, जी काही वस्तूची असलेली रचना केल्या जाते त्याच्यामध्ये वादविवाद होतात. हा पेन बनवण्यात गेलाय, हा पेन असाच का बनवायचा, त्याच्या मागे चर्चा झाली असेल. कशी चर्चा झाली असेल की पेनाचा आकार असाच पाहिजे, पेनाचं असलेलं टोपण तसंच पाहिजे, पेनामध्ये हेच कलर पाहिजे, पेनाचा आकार असाच पाहिजे, पेन चौकोनी नको, असंच पाहिजे. याच्यावर काय झाली, चर्चा झाली आणि शेवटी फायनल ठरलं की यस, पेन असाच असणार आहे आणि हा रिअलिस्टिक आहे, हाच फायनल आहे आणि हेच आपल्याला मान्य करावं लागणार आहे. हे कळालं का आता, हे कळालं का ते सांगा लेकरांनो, हे कळालं का ते सांगा. म्हणून तो काय आहे, तर एकंदरीत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथे ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की हा जो काही रिअलिस्टिक अप्रोच होता तुमच्या असलेला कार्ल मार्क्सचा, की ज्याच्यामध्ये त्यांनी डायलेक्टिक मटेरियलिझमचा वापर केला, की तो म्हणतो की ह्या जगामध्ये जे काही वस्तू बनतीये, जी काही वस्तू तयार होतीये, जी काही वस्तू, जी परिस्थिती निर्माण होतीये, जी काही समाज रचना तयार होतीये, त्याच्यामध्ये डिबेट अँड डिस्कशन होतच असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ऑटोमॅटिकली त्या पद्धतीच्या वस्तू तयार होत आहे, तशी समाज व्यवस्था निर्माण होतीये आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला पुढे भरपूर बघायचं आहे. पण आता त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, मला ते सांगा. हे कळालं का ते सांगा. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का. अजून आपण डायलेक्टिक मटेरियलिझमला हात घातलेला नाही, मी फक्त एवढं सांगतोय की जे आहे ते काय असणार आहे, तर इथं रिअलिस्टिक असणार आहे असं कोणाचं मत आहे, तर कार्ल मार्क्स आहे. हे कळालं का ते सांगा. ठीक आहे, चलो ऑल क्लिअर आहे. इथपर्यंत थांबूया, बाकीचं आपण उद्या बघूया. फ्रेश मूड मध्ये डायलेक्टिक मटेरियलिझम काय आहे, डायलेक्टिक मटेरियलिझमचा असलेला वापर कसा केला जाणार आहे, डायलेक्टिक मटेरियलिझमच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे. तोपर्यंत शांतपणे झोपा, पण डोक्यामध्ये कार्ल मार्क्स जिवंत ठेवा, कारण की त्याला समजणं सोपं नव्हे. उद्या आपण डायलेक्टिक मटेरियलिझमच्या माध्यमातून
खूप डीप मध्ये जाणार आपण की एक्झॅक्टली त्यांनी कशा पद्धतीने ह्या गोष्टी वापरलेल्या आहे डायलेक्टिक मटेरियलिझमला. ठीक आहे, चलो. पण मजा आली ना? मला कमेंट करून सांगा, खरंच मजा आली की नाही कार्ल मार्क्स शिकता वेळेस? अजून त्याच्या पुढच्या खूप गोष्टी, बरं उद्या तर तुम्ही अजून पेटणार आहे.